जय शिवराय. मराठा समाज ओबीसीतलं आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटलांनी पुकारलेल्या आंदोलनामध्ये स्वतःच्या घरच्या भाकरी घेऊन स्वतःच्या गाडीत पेट्रोल घालून ऊन वारा पावसाचा कुठलाही विचार न करता मुंबईमध्ये आंदोलन करतोय. काल दिवसभर पहिला दिवस होता आंदोलनाचा. प्रचंड हाल मोर्चेकरांचे झाले, परंतु कुणी एका शब्दानं तक्रार जरांगे पाटलांकडे केली नाही. कारण आमचा लढा हा आरक्षणासाठी आहे, स्वतःच्या लेकराबाळांसाठी आहे, स्वतःच्या लेकराबाळांच्या शिक्षणासाठी आहे, नोकरीसाठी आहे, त्यांच्या कल्याणासाठी आहे. त्यामुळं येणारा प्रत्येक बांधव हा स्वतःच्या हिमतीनं आणि स्वतःच्या ताकदीनं त्या ठिकाणी आंदोलनामध्ये उभा राहिलेला आहे. परंतु आज दुसरा दिवस आंदोलनाचा असताना ते कोकणातलं 1.5 फुटं जरांगे पाटलांच्या आंदोलनाला कोण पैसे पुरवतंय असं म्हणतंय. त्या 4 आणे 12 आणे गँगचं तोंड काय बंद राहायला तयार नाही. अरे हरामखोर, तू येऊन बघ मराठ्यांची किती हाल आहेत. साधं त्यांना जेवण केल्यानंतर पाणीसुद्धा प्यायलं नाही का पदरच्या पैशानं खायचं म्हणून तर वडापाव नाहीत अशी परिस्थिती आहे. आणि असं असताना मराठा समाज मुंबईमधनं हालायला तयार नाही. आणि तू म्हणतो की जरांगे पाटलांच्या आंदोलनाला कोण पैसे पुरवतंय, जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये कोण गाड्याला पेट्रोल भरतंय. येऊन बघ तिथं लोकांनी महिना आधी दुसऱ्याच्यात कामाला जाऊन 1000, 2000, 500 काय जे स्वतःला लागतंय खर्च त्याचे पैसे स्वतःहून गोळा केलेत आणि स्वतःच्या खर्चानं गाड्या घेऊन लोक तिथं आलेत. तू म्हणतो पैसे कोण पुरवतंय. अरे भिकार भाड्या, तुला जर वाटत असलं मराठ्यांच्या गाडीमध्ये कोण पेट्रोल भरतंय, मराठ्यांमध्ये एवढी दानत आहे, तुझी गाडी आझाद मैदानापाशी पाठवून दे किंवा कुठल्याही पंपावर उभा कर. त्या गाडीमध्ये महिनाभर मराठी पेट्रोल तुला भरून देतील, डिझेल भरून देतील, लक्षात ठेव. आणि तू म्हणतो मराठ्यांच्या गाडीमध्ये कोण पेट्रोल भरते. नितेश राणे, तुम्ही तोंड आवरा, स्वतःला सावरा. तुम्ही मराठ्याचेच आहेत का नाही असं सातत्यानं मराठ्यांना प्रश्न पडतोय. ही थोडी तर जाण ठेवा जातीची. आणि पुन्हा गोरगरीब मराठ्यांना बदनाम करायचं बंद करा. तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्ही राजकारण काय करायचं ते करा, तुम्हाला ते लकलाभ, परंतु मराठ्यांच्या आंदोलनाला बदनाम करू नका एवढी आमची तुम्हाला विनंती आहे. अन्यथा या मराठा समाजाचा उद्रेक तुम्हाला परवडणार नाही. मागच्या वेळेस तुम्ही बघितलंय की तुम्ही वच करून या आंदोलनामध्ये तोंड घातलं होतं, त्यानं काहीही फरक पडला नाही. उलट तुम्ही ज्यांचे तळवेट चाटताय त्यांनीच तुम्हाला झिडकारलं आणि स्वीकारलं नाही. लक्षात घ्या, तुम्हाला जेवढं पद दिलंय त्या पद्धतीनं बोला, जेवढी पगार आहे तेवढंच तुम्ही बोला, जेवढं तुम्हाला दिलंय त्या पद्धतीनं तुम्ही चाकरी करा, आमची काही हरकत नाही. परंतु गोरगरीब मराठ्यांच्या आंदोलनाला तुम्ही बदनाम करू नका. गोरगरीब मराठ्यांनी, कष्टकरी मराठ्यांनी, शेतकरी मराठ्यांनी स्वतःच्या खर्चानं स्वतःच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकून मुंबईला आलेत, स्वतःच्या घरच्या भाकरी घेऊन मुंबईला आलेत, स्वतःच्या घरचं राशन घेऊन मुंबईला आलेत. आणि तुम्ही म्हणताय त्यांना कोण पेट्रोल भरतंय. आत्ता पुन्हा एकदा मी सांगतो, तुम्ही तुमची गाडी कुठल्याही पंपावर उभा करा, 1 महिना मराठा समाज तुमच्या गाडीमध्ये स्वतःच्या कष्टाच्या पैशानं पेट्रोल भरून देणार तुम्हाला. परंतु तुम्ही त्या मराठ्यांच्या आंदोलनाला बदनाम करू नका अशी आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे. जय जिजाऊ, जय शिवराय. एक मराठा.